नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झालेले. अवकाळी झालेल्या पावसामुळे, वादळी वारा, गारपीटमुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खराब झालेले. पोटाच्या बाळासारखं वाढवलेलं पिकाचं आता त्यांना सोडण्याची वेळ आलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे आणि गारपिटीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे. कांदा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. आणि आपण बघू शकतो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी 4 महिने अक्षरशः पोटाच्या बाळासारखा या ठिकाणी जीव लावत कांदा असेल सर्व पिकांना जीव लावत या ठिकाणी वाढवलं. आणि ऐन उत्पादन वाढीच्या वेळेस, उत्पादन निघण्याच्या वेळेस निसर्गाने अशी हानी या ठिकाणी शेतकऱ्यांची केली. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी कोलमडली आणि मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे या ठिकाणी नुकसान झालं. काही शेतकरी आहेत आपल्याशी बोलत. काका नेमकं काय झालं होतं, काय परिस्थिती? अहो, असा गाराचा पाऊस आला आणि हवा जोरात आली तर तुम्हाला सांगतो इतकं नुकसान केलं बायानं की काही विचारता सोय नाही. अहो, म्हणजे जवळजवळ शेतकऱ्याचा 98% खर्च झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो इतकी वाईट परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती झालेली आहे की आम्ही पोराला सुद्धा जीव लावत नाही, मुलांना जीव लावत नाही. मुलांसाठी सुद्धा खाण्यापिण्याला एवढा खर्च करते आम्ही, आमच्या स्वतःसाठी सुद्धा खर्च करू शकत नाही. एवढं उत्पन्न येण्यासाठी आम्ही पिकासाठी खर्च करतो की ज्या कंपनीचं ना, वेगवेगळ्या कंपनीचे चांगले चांगले औषधं मारतो की त्याच्यापासून आम्हाला काहीतरी 2 पैसे कांद्यापासून, गव्हापासून, हरभऱ्यापासून उत्पन्न आलं पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी खर्च करतो आणि या निसर्गाच्या अशा आपत्ती आल्यामुळे आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याने जगावं कसं आणि कसा उदरनिर्वाह करा हा मोठा शेतकऱ्यापुढं फारच मोठा प्रसंग आलेला आहे. याच्यातून सरकार, मायबापाने काहीतरी आमच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. याच्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी आमच्यासाठी सुविधा केली पाहिजे. अजून देखील काही शेतकरी आहेत, त्यांचं देखील नुकसान झालं. काका काय नुकसान झालं आणि कशी परिस्थिती? माझे नाव सोपान लक्ष्मण चव्हाण, राहणार नाशिक जिल्हा, सटाणा तालुका, सटाणा बागलाण. तर इथं गारपिटीने एवढी नुकसान केली आहे की कमीत कमी 1 तास गार चालली. तर आम्ही लहानाचं मोठं केलं आणि ते आज आमच्याकडनं देवाने हिरपून घेतलं. तर वाईट परिस्थिती आहे आता आमच्यावर, शेतकऱ्यांवर. तर असं वाटतं की बुवा आत्महत्या करावं असं वाटतं. आता दुसरं काहीच राहिलं नाही. नक्की शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय टोकाची झालेली आहे. आलेलं पीक त्यांना सोडावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मेटाकुटीस येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यावरती अश्रू धारा या ठिकाणी आलेल्या आहेत. मनोहर शावळे, टी9 मराठी, बागलाण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.